पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नवी मुंबई महापे MIDC येथे एका हायड्रा ड्रायव्हरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅफिक कॉन्स्टेबलला चिरडले। या अपघातात गणेश पाटील यांचा मृत्यू झाला। ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सुरुवातीच्या चौकशीत ड्रायव्हरने सांगितले की जेव्हा त्यांनी आपले वाहन उजव्या बाजूला नेले तेव्हा त्याला काहीच न करता आल्याने अचानक कॉन्स्टेबल त्या गाडीच्या खाली आले। कॉन्स्टेबलला ताबडतोब वाशी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। सर काय सांगाल, कशा प्रकारची घटना होती? पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, पण स्पॉटवर काय नक्की प्रकार घडला? आज सकाळी 12:30 वाजल्याच्या सुमारास महापेठ ट्रॅफिक चौकीचे अंमलदार गणेश पाटील हे त्यांचे कर्तव्य करत असताना महापेठ ट्रॅफिक ब्रिज खाली होते आणि रबाई MIDC ग्रुप इंदिरानगरकडे जो रोड जातो त्या रोडने हायड्रा आली असतात। हायड्राच्या चालकाने आपल्या ट्रॅफिक अंमलदारांना धडक दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे। त्याचे चालक जे आहेत ते आमच्या ताब्यात आहे। चालक कुठे हिंदी में पूछो सर, क्या हुआ था, एग्जैक्ट क्या हुआ? आज सुबह 12:30 बजे के आसपास महापेठ ट्रैफिक चौकी के अमलदार गणेश पाटिल अपना ड्यूटी करने के लिए ब्रिज के नीचे खड़े थे। उस टाइम रबाई MIDC से इंदिरानगर जाने वाले रोड से एक हाइड्रा आते हुए उनको धड़क दिया है, उसमें उनकी मृत्यु हो गई। उसमें गुना दाखिल करने के काम चालू है। चालक हमारे ताबे में है।